लेस्बियन प्रेमकथा. पावसात उमललेलं प्रेम. पुण्यातील एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करणारी अन्वी वयाची 29 वर्षांची नर्स होती. रुग्णांची सेवा हेच तिचं आयुष्य होतं. चेहऱ्यावर कायम हसू, पण मनात अनेक न बोललेले प्रश्न. घरच्यांकडून लग्नासाठी सतत दबाव सुरू होता, पण तिला कोणत्याही मुलाबद्दल तसं काही वाटत नव्हतं. एक दिवस नवीन स्टाफमध्ये सायली नावाची नर्स रुजू झाली. उंच बांधा, साधं व्यक्तिमत्व, शांत डोळे आणि खूप संयमी स्वभाव. पहिल्याच दिवशी अन्वीने तिची संपूर्ण हॉस्पिटलची ओळख करून दिली. दिवस जात गेले. ड्युटी एकत्र असली की दोघींचा वेळ कसा जायचा ते त्यांनाही कळायचं नाही. कधी रात्रीच्या शिफ्टमध्ये चहा, कधी रुग्णांच्या गोष्टी, कधी आयुष्याबद्दल चर्चा. नकळत दोघी एकमेकींच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनल्या. एका रात्री अतिवृष्टीमुळे दोघींनाही हॉस्पिटलमध्येच थांबावं लागलं. ड्युटी संपल्यानंतर कॅन्टीनमध्ये बसून गरम कॉफी पीत असताना अन्वी अचानक म्हणाली, सायली, तुला कधी असं वाटलंय का की एखादी व्यक्ती भेटली आणि सगळंच बदलून गेलं? सायली काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, हो, पण ती व्यक्ती माझ्यासमोरच बसली आहे. क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. दोघींच्या नजरा एकमेकींवर स्थिरावल्या. त्या दिवसानंतर त्यांनी आपल्या भावना स्वीकारायला सुरुवात केली. पण हा प्रवास सोपा नव्हता. अन्वीने जेव्हा घरी सांगितलं की तिला एका मुलीवर प्रेम आहे, तेव्हा घरात मोठा वाद झाला. हे कसं शक्य आहे? लोक काय म्हणतील? असे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले. सायलीच्या घरच्यांचीही प्रतिक्रिया वेगळी नव्हती. काही दिवस दोघी खूप तणावात होत्या, पण त्यांनी एकमेकींचा हात सोडला नाही. त्या समुपदेशकाशी बोलल्या, विश्वासू मित्रांचा आधार घेतला आणि स्वतःच्या भावना समजून घेतल्या. काळ पुढे सरकत गेला. काही नाती तुटली, काही नव्याने जुळली. प्रत्येकाला त्यांचं नातं लगेच समजलं नाही, पण त्यांच्या प्रामाणिकपणामुळे काही जणांचा दृष्टिकोन बदलला. काही वर्षांनी दोघींनी एक छोटंसं घर घेतलं. घराच्या बाल्कनीत लावलेली फुलझाडं, सकाळचा चहा, एकत्र बनवलेलं जेवण, कामानंतरचे गप्पांचे तास, या छोट्या छोट्या क्षणांत त्यांना आयुष्याचं खरं सुख सापडलं. एका पावसाळी संध्याकाळी सायलीने अन्वीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आपल्या प्रेमाला कदाचित प्रत्येकजण समजून घेणार नाही, पण आपल्याला एकमेकींची साथ आहे, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. अन्वी हसली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. प्रेमाला लिंग नसतं, प्रेमाला फक्त मन असतं. बाहेर पाऊस कोसळत होता, पण त्यांच्या मनात मात्र आयुष्यभर साथ देणाऱ्या प्रेमाचा एक नवा ऋतू फुलत होता.